ना भाऊ, आज डायरेक्ट आपल्याला आहे ना एनाकोंडाच्या सावतर भावाचं दर्शन झालं. थोडी जर का गाडी पुढे असते ना डायरेक्ट अंगावर झेप होती आपल्या. ते कसं तर चला मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगतो. जय शिवराय भावांनो. आज सकाळी सकाळी चाललो होतो आम्ही शोरूमला, कारण मुलींच्या दाजींनी ना आज रांगडा हत्ती घेतला होता. आता रांगडा हत्ती कमून म्हणलं की तुम्हाला शेवटी कळण, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि इकडे शोरूमला आल्यास मुलींनी त्याच्या भाच्याला कवळीत दाबून घेतला. आता तो बी म्हणत असं येऊ इकडे कशाला आलाय काय नसतं, नुसतं मला येडवणी करी सुटले. लय झालं सुरज शेट तुमचं बोल बच्चन, असं माझ्या मेंदूने मला चेतवणी दिली. काढा मोबाईल, त्याची पुसत 3 डोळे आणि व्हिडिओ शूट करायला चालू. बरं बाबा चालतंय, नाही तो व्हायचं वराडाच्या मागून ढोलकी, तसं नको व्हायला. क्लायंटच्या दाजीच्या त्यांच्या ना सगळ्यांच्या व्यवस्थित क्लिप वगैरे शूट करून घेतल्या. आणि आता याचा रिझल्ट आहे ना तुम्हाला मी आयडी इथं मेन्शन करतो खाली, त्याच्यावरती दिसून. आणि त्याच्यात बी असे काही बांडगुळे भेटते की ते म्हणते तुम्ही एवढे पैसे घेता तरी कसं काय. आता त्यांना कोण सांगणार, इथं 2-4 तास शूटला जाणार, वरून परत घरी जाऊन 2-3 तास व्हिडिओ एडिट करायला जाणार. आणि क्लायंटला जर व्हिडिओ टाकला आणि त्यात जर का ते म्हणले ना गाणं थोडं इकडे तिकडे केलं ना, बस अशी तळाच्या मस्तकाला जाती ना गोती. जाऊन दे सोडा. रात्रीच्या 9-10 वाजता आहे ना चाललो होतो नगरला. म्हणलं बाहेरून आहे ना लय ट्रॉफिक असते, कारण सध्या नगरची कामं चालू आहे, कारण राजकारण तोंडावर आलंय नाही का, म्हणून आहे ना आतून चाललो होतो. तर भला मोठा आहे ना एनाकोंडाचा सावतर भाऊस भेटला भाऊ आम्हाला. बस 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 देवा, आज वाचलो, परत काही रोडाने येणार नाही असं म्हणून तिथून डायरेक्ट कल्टी.com उघडलं. मग कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग? आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि फॉलो करा, कारण तुम्हाला तर माहिती आहे नगरच्या पुरीला आवडते पाणीपुरी आणि सुरज चव्हाणचे ब्लॉग सगळ्यात भारी.